वाढदिवसाच्या निमित्तानं प्रणित तुला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हीच कॉमेंट्री बॉक्स मधून खरी शुभेच्छा असेल. या स्पर्धेसाठी सर्व 40+ जे आमचे प्लेयर्स आहेत, मग चंद्रकांत पोपेटा असतील, प्रभाकरजी केणी असतील, भाऊदादा मस्कर असतील, ज्ञानेश्वर मस्कर, खरं तर सर्वांची नावं घ्यावी लागतील. पण हे सामने आजपासून का सुरुवात प्रभाकर केणींनी केली याचं गणित मला आता कळतंय की काय. दुग्ध शर्करा योग नक्की दुग्ध शर्करा दिवस आज द्विगणित झाला असेल. आनंद प्रभाकर केणी यांचा फायनल खेळतायत, मुलाचा वाढदिवस अर्थातच आणि खरं तर आनंदाचा दिवस. परंतु चेतनजी केणी ॲडव्होकेट यांनी विकेट हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा बक्षीस लावलंय या खेळाडूंसाठी. विकेटसाठी 200 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि षटकारासाठी 100 रुपये. यस, पंचांचा इशारा गेम ऑन. हिरवा कंदील मात्र येतोय. यस, इट इज ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट. फायनलच्या पहिल्या बॉलचं टाळ्यांनी आपण स्वागत करूया. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मात्र व्हेरी गुड फिल्डिंग. काय आंतरराष्ट्रीय दर्जेचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदीप या क्षेत्ररक्षकाकडनं. संदीप मस्कर पॉइंट, शॉर्ट पॉइंटला खरं तर राजेशजी केणी, जॉन्टी रोड्स, कोण विसरेल या क्षेत्ररक्षकाला. तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण. ती जी फिल्डिंग पोझिशन आहे त्या पोझिशनवरती संघातला सर्वात चांगला क्षेत्ररक्षण करत असतो आणि जणू काही त्याची झलक संदीप दाखवतोय की काय. नो डाऊट, नो डाऊट. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. संदीप वाघमारे, संदीप मस्कर ऑन शॉर्ट पॉइंट. हा मात्र शॉर्ट अँड फुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. येस, वेलकम द 6 रन. चौकार चौकार चौकार. ओके ओके. खरं तर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं अगदी सीमा लगत चेंडू पडला होता, असं वाटलं की कदाचित हा सीमा रेषा पलीकडे चेंडू त्या डायरेक्ट दिशेने थोडीशी सूर्याची किरण अजूनही आहेत आणि कारण ते असू शकेल. नो डाऊट, नो डाऊट. नक्की त्याबद्दल आपण माफी मागूया. हा चौकार आलाय, शहर फलकावर लागले जात आहे. चंद्रकांत पोपेटा पुन्हा एकदा पुढील चेंडू. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिली कव्हर पॉइंटला शॉट मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण जयदास त्या ठिकाणी होता उभा. आणि आज मात्र हा मॅच फायनलचा मॅच आहे, म्हणजेच फार मोठं या स्पर्धेतलं अस्तित्व आहे चॅम्पियनसाठी. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल दावेदार, कोण असेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी, हे प्रश्न मात्र इथे अनेक उपस्थित झालेत. परंतु या प्रश्नांना उत्तर काही क्षणातच मिळेल या दोन संघांमध्ये. चंद्रकांत पोपेट्याचा पुढील चेंडू ऑन द स्ट्राईक. हा चेंडू मात्र फलंदाज मिस करतोय, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. पंचांचा इशारा येतोय. यस, 22चा एक इशारा आला. आणखी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. स्ट्राईकला ब्रिजेश परदेसी, तर नॉन स्ट्राईकला संतोष घरत अशी जोडी मैदानावर उतरली होती सलामीला. आता मात्र संतोष येतोय स्ट्राईकला. आमचे किरण पोपेटा गुणलेखनाच्या भूमिकेत. भाऊ मात्र गोलंदाजी करतोय चंद्रकांत पोपेटा. हा चेंडू यष्टी उद्ध्वस्त केली आहे चंद्रकांत पोपेटानं. डावखुरा गोलंदाज इथे मात्र विकेट मिळवतोय. पहिली सफलता. सुकापूर आणि काळुंद्रे दोन्ही संघांनी मला असं वाटतंय किमान 25-30 फायनल याआधी खेळले असतील आणि प्लेयर्स तेच आहेत. वय जरी आज 40 क्रॉस झाले असेल, मला वाटतं काळुंद्रे आणि सुकापूर किमान 25-30 फायनल एकमेकांमध्ये खेळले असतील. नक्कीच सर, कारण कालुंद्रे संघ देखील एक नामवंत संघ आहे. आज बघितलं तर कालुंद्रे संघामध्ये प्रवीण घरत सारखा एक नामवंत खेळाडू खेळतोय. परंतु आज त्या गावाची ओळख सांगायची झालं तर त्या गावाने बऱ्याच फायनल पटकावल्यात, बरेच पारितोषिक पटकावले. परंतु आज 40+ खेळाडू जे खेळत आहेत त्यामध्ये नंदू असेल, आजी ते आपली स्वतःची फिटनेस राखत हा क्रिकेट खेळायचं म्हटलं तर कौतुकास्पद काम आहे या सर्व खेळाडूंचं. आणि इथे मात्र तसाच हा सामना रंगतोय. सुकापूर विपक्ष कालुंद्रे. न्यू बॅट्समन इन एट नंबर 3 प्रवीण मस्कर मैदानात येतोय, पाहणी करतोय, पंचांकडनं गाड घेतोय. चंद्रकांत पोपेटेचा हा षटकातला लास्ट बॉल असेल. ओव्हर पिच बॉल खणून काढलाय, परंतु ताकद कमी, लांबी कमी आणि इथे हातामध्ये झेल पकडला गेलाय.
किशोर केणीच्या हातामध्ये जाऊन चेंडू झेल स्वरूपात फलंदाज बाद होतोय प्रवीण मस्कार. डीजे जागा जुनीच आहे, जुनच मैदान आहे, खेळाडू पण जुने आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणानं खेळ चांगला पाहायला मिळेल. नक्कीच राजेशशी खरं तर या मैदानाचं काहीच बदल झालं नाहीये. फक्त बदल एवढंच झालंय की बाजूला इमारती वाढल्यात. मैदान आहे तसंच आहे. मागे डिक्लेअर, त्यानंतर बाजूला नदीचं पात्र, बाजूला जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवरनं बसून मॅच बघायचा आनंद एक वेगळाच असायचा. आजही आठवत आहेत ते दिवस आणि कोण विसरेल. ज्या वेळेस या मैदानावर आल्या क्षणीच मला ते दिवस आठवलेत. कारण याच खऱ्या आठवणी असतात मित्रांनो क्रिकेटच्या माध्यमातून. तर चंद्रकांत पोपेटाची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खरं तर विचार केला तर या पट्ट्यानं फक्त 5च धावा दिल्या, माफी असावी 7 धावा दिल्या. त्यामध्ये संतोष घरतनं 5 धावा काढल्या होत्या आणि 7 धावा ते 2 सफलता मात्र महत्त्वपूर्ण त्याने पटकावल्यात. सेकंड ओव्हर नंदूसाठी हा बॉल होता. नंदूनं अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळला. चेंडू जातोय वाईडिश डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि चेंडूची पकडफेकी करेल. तोपर्यंत 1 धाव. अमर केणी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्यांना आज प्रत्येक मॅचमध्ये चांगली गुणवत्ता दाखवली आहे, कौशल्यता सिद्ध केली आहे, असा हा एक गुणवान खेळाडू अमर. पहिल्या या बॉलवर मात्र जोरदार प्रहार हवेमध्ये. झेल 3 क्षेत्ररक्षक झेलवर येत आहेत. अमर मात्र उलट दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. झेल हातातून निसटला, कठीण झेल होता. तदनंतर मात्र या पलून काढल्यात. एकूण 2 धाबा. संघाची धावसंख्या 2 ने वधारली, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स, 10 धाबा धावफलकावर. सेकंड ओव्हर सुरू आहे. 4 षटकांचा मॅच आहे. फर्स्ट पॉवर प्ले कंप्लीट झालं आणि त्याच पॉवर प्लेमध्ये चंद्रकांत पोपेटानं काय गोलंदाजी केली, वाखाणने जो गोलंदाजी केली आहे, अगदी तिखट मारा केला. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरफिच सरळ पाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु संदीपकडे चेंडू जातोय. मिस टायमिंग झाला हा फटका. 1 धाव मिळते. एकेरी दुहेरी धावानं धावसंख्येला आकार देण्याचं कार्य सुरू आहे या कालुंद्रे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. प्रवीण मस्कर बाद झाल्यानंतर नंदू आला. संतोष घरत देखील बाद झाला, परंतु ब्रिजेश परदेसी हा नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आता नंदू येतोय स्ट्राईकला. अमर केणी शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. सक्सेसफुल होईल का? अँड एस करेक्ट, इट इज सक्सेसफुल. आउट ऑफ पार्क. SPL हा ब्रँडेड सिक्सर. जबरदस्त फटका लगावला. मी नंदूचा उल्लेख केला होता की हा एक असा फलंदाज आहे की मोठमोठे फटके खेळतोय तो आजही. पुन्हा एकदा हा मिस टायमिंग झाला आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु जजमेंट चुकला आणि तो हातातून झेल निसटला. मिळतायत 2 धावा. पकडो कॅच, जीतो मॅच असं म्हटलं जातं. आणि त्याच मात्र एका महत्त्वपूर्ण फलंदाज नंदूचा झेल सोडण्यात आला. मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वधारली. 19 या आकड्यावर आता मात्र धावसंख्या 2 गडी बाद असताना कालुंद्रे संघ जाऊन पोहोचतोय. अमर केणीचा हात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा नंदू सज्ज असेल खेळण्यासाठी. या आयोजनाचं खास वैशिष्ट्य पहा. सुनील गावस्कर स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, म्हणजे दिग्गज खेळाडूंची आठवण करून देणारी ही स्पर्धा. आणि इथे काय घडलं, पंचांचा इशारा याच बॅटकटच्या स्वरूपात मिळते. 1 धाव. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाऊन हा चेंडू गेल्यानंतर मात्र 1 धाव. एका धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावर 20-20. 20 धावा. चांगली धावसंख्या उभारण्यात मितमरेंना आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये यश आलं. पहिला षटक 7 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा. चंद्रकांत दादा पाटील माझी विनंती आहे आपणास, आपण या ठिकाणी यायचंय. मला वाटतंय 6-7 वेळा नाव पुकारले. मला माहिती आहे की तुम्हाला
व्यासपीठाची आवड नाहीये, माणूस म्हणून खूप मोठे आहात, पण व्यासपीठ आवडीचं नाही. आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आम्हा सर्वांचा मान राखून यायचंय. चंद्रकांत दादा पाटील. नक्कीच नक्कीच सर, कारण असे जे व्यक्तिमत्व असतात ना, त्यांची जागा कदाचित मैदानावर नसते, त्यांची जागा ही व्यासपीठावरच असते. कारण तुम्ही समाजाचं काहीतरी एक देणं असता, समाजासाठी तुम्ही केलेलं जे काही कार्य असता, या कार्याची पारख, या कार्याची ओळख म्हणून आज तुम्हाला या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच या व्यासपीठाची खरी तर शोभा वाढवावी. हे व्यासपीठ नव्हे तर एकनाथजी रघुनाथ भोपी पॅव्हेलियन आहे, आणि या पॅव्हेलियनमध्ये येऊन या पॅव्हेलियनची, या अतिथी कक्षाची आपण शोभा वाढवावी, हीच विनंती. काही माणसं पडद्याच्या समोर काम करणं पसंत करतात, काही माणसं पडद्याच्या मागून काम करणं पसंत करतात, पण ते काम तेवढंच प्रभावी असतं. त्यापैकीच चंद्रकांत दादा पाटील यांचा मी या ठिकाणी उल्लेख करायला मागेन. नक्कीच नक्कीच आपण स्वागत करूया अशा व्यक्तिमत्वांचं. कारण पडद्यावर येण्यासाठी सर्वच जण आतुर असतात, परंतु जे पडद्यामागूनचं जे कार्य करतात ना, त्यांच्यासाठी नक्कीच आपण कौतुकाची सुमणे उधळायला काही गरज नाही. कारण एक सुंदर मन हे हजारो सुंदर चेहऱ्यांपेक्षा अधिक किमती असते. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा वाजवे खेळ समाप्त झाला. धावसंख्या 20. आता 4 षटकांचा हा सामना असेल, आणि तिसरा षटक घेऊन येत आहे गोलंदाज, सुकापूर संघाचा डावखुरा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आमच्या संदीप विनंतीला मस्कर. मान देऊन चंद्रकांत दादा पाटील यांचं या समालोचन कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. दरम्यान आपण या षटकाकडे वळणार आहोत. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. चंद्रकांत साहेबांचं इथे शुभागमन झालं, आपल्या विनंतीला मान दिलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचं पुनश्च आभार. तिसरा षटक घेऊन येतोय संदीप मस्कर. तर समोर फलंदाज नंदू कशा पद्धतीनं इथे खेळी करेल. हा चेंडू वेगानं, तेज, तर्रार, तीव्र वेगानं, भन्नाट वेगानं चेंडू फेकला संदीपनं, आणि इथे नंदूला मात्र हा बीट करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतं. मी सकाळपासून या यष्टीरक्षकाची कामगिरी बघितली ना, ते अगदी पाहण्यासारखी. मनीष वय वर्ष 40व्या वर्षानंतर नजर, मी म्हणतो की वय झाल्यावर संदीप राजाची नजर कमी होते, परंतु इथे नजर कमी नाही झाली, नजर जास्त तेज पाहायला मिळते यष्टीरक्षकाची. चेंडू आडव्या बॅटने केला, चेंडू जातोय, शॉट्स केला, क्षेत्ररक्षक खराब कामगिरी. फंबल जयदास होत असताना चचपडतपणा, गोंधळपणा पाहायला मिळाला, आणि तिथे फायदा उचलला नंदूनं. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. मिळतायत 2 धावा. नजर हमारी नजर तुम्हारी, नजर ने दिल की नजर उतारी. मात्र नंदूची जी नजर होती ती दुसऱ्या धावेकडे होती. थोडासा खेळाडू त्या ठिकाणी बॉल घेण्यामध्ये अयशस्वी झाला, आणि नंदूने या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 22, 22 रन्स. आणि हा चेंडू पहा ऑफ स्टंप सोडून जातोय. यस, इट इज वाईड स्क्वेअर, अतिरिक्त धाव. आणि हा अवांतर चेंडू, अर्थातच अजून एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल संदीपला. धाव मिळते एक एक्स्ट्रा. 23. ओव्हरपिच बॉल सरळ बॅटने केलाय. चंद्रकांत पोपेटा हसतोय, कारण आपल्या आवाक्याच्या बाहेर हा झेल आहे. टिपण्याचा तर प्रयत्न केला होता, परंतु आपला एवढा मोठा भव्य शरीर घेऊन फिरायचं आणि चेंडू अडवायचं म्हटलं तर फार कठीण असतं, आणि तिथे मात्र मिळतायत आणखी 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 25 या आकड्यावर. परंतु अशा शरीराच्या मध्ये चंद्रकांत पोपेटेची कामगिरी आज मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीतून अगदी पाहण्यासारखी झाली. चमकदार, आणि मी म्हणेन प्रामुख्यानं एक उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे. निश्चितच निश्चितच मी बोलणार आहे याच्यावर. तर जाऊया. नक्कीच आपण आज आपले विचार देखील ऐकायला मिळत आहे. काय यष्टीरक्षण करतोय. खरं तर जेवढं कौतुक करेन तेवढंच कमी आहे. आपल्या अंगाच्या आधारे, शरीराच्या आधाराने चेंडूला स्टॉप करायचं, मागे लगेच डिक्लेअर मिळणार आहे. आमचे प्रभाकर यांना काहीच त्रास नाही, कारण यष्टीरक्षण जबरदस्त होतोय.
सलग 10-15 वर्ष क्रिकेट जगतामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. तो सुकापूर संघ आपल्या समोर आहे. मी माझ्या लहानपणाचे काही किस्से सांगू इच्छितो. दरम्यान संदीपचा चेंडू बघूया नंदू कशा प्रकारे फेस करतोय. दरम्यान हा चेंडू डिक्लेअर एक झोनमध्ये तर जाणारच आहे. पायाला Yes. लागला नक्कीच लेग बाईजच्या स्वरूपात मिळते मला असं वाटलं वाईट जातोय की काय म्हणून मी नक्कीच खरं तर पायाला लागला नसता तर यष्टिरक्षक मनीष जो आहे जीवाच्या अकांतानं प्रयत्न करतोय. करताचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय हेच मी म्हणेन. आणि 100% इफर्ट Yes. कमेंटमेंट ही मात्र त्याची पाहायला मिळते. मी लहानपणी जेव्हा ज्ञानेश्वर मस्कर किंवा पंढरीनाथ मस्कर, प्रकाश पोपेटा या मंडळींना जेव्हा खेळताना पाहायचो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ऑटोग्राफ घ्यावी की काय. बऱ्याच वेळा सचिन तेंडुलकर किंवा इतर मंडळी जेव्हा खेळायची माझ्या दृष्टीनं माझ्या गावचा संघ आहे, माझे प्लेयर्स आहेत, पण ऑटोग्राफ घ्यायची गरज लागली नाही. बिकॉज ऑटोग्राफ्स कॅन गिवन टू दोज हू लिव्स अपार्ट. इफ यू लिव्स इन माय हार्ट हाऊ कॅन आय टेक देअर ऑटोग्राफ्स. सो आय कांट टेक देअर ऑटोग्राफ्स. ते माझ्या हृदयामध्ये आहेत. येस सर आय फुल्ली अग्री विथ यू. खरं तर अतिशय चांगलं वक्तव्य आपण केलं आहे. कारण आपल्या घरच्या खेळाडूचा ऑटोग्राफ घेणे तो वेगळाच एक आनंद असतो किंवा अभिमान असतो, स्वाभिमान असतो. आणि ती कामगिरी मात्र करतायत हे खेळाडू. इथे या कालुंद्रे संघाच्या विरोधात संदीपनं हा देखील बॉल डॉट फेकला आणि संदीप मस्करचा हा षटक मात्र अगदी यशस्वी षटक म्हणेन. या षटकात फक्त 6 धावा आल्या आहेत. म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 26 इथे लागल्या जात आहेत. व्हेरी गुड, फंटॅस्टिक, माइंड ब्लोईंग बॉलिंग इन दिस मॅच बाय मिस्टर संदीप मस्कर अँड ऑल्सो चंद्रकांत पोपेटा. अमर केणीच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, चंद्रकांतनं 7, त्यानंतर संदीपनं 6. परंतु नंदूचं कौतुक करेन. नंदू जो आतापर्यंत कालुंद्रे संघासाठी खरं तर मी म्हणेन एक संकट मोचक म्हणून फलंदाज उभा राहिलाय. ज्या पद्धतीने जय बजरंग बलींनी एक डोंगर उचलून आणला होता, लक्ष्मणासाठी एक संजीवनी खरं तर गरज होती, त्याच पद्धतीनं हा नंदू मात्र आता एक खेळपट्टीवर संकट मोचक म्हणून उभा आहे. सुकापूरच्या व्यतिरिक्त जर 2-3 प्लेयर्स आपण म्हटले की फेवरेट प्लेयर्स कोण, तर त्याच्यामध्ये नंदू घरत असेल, कामोड्याचं स्वागत असेल, त्याच्यानंतर विश्वास पाटील तोंडरे असे काही निवडक प्लेयर्स आहेत की त्यावेळेस देखील आपण आजही ते सदाबहारच आहेत. संतोष म्हात्रे ओवळे, येस, ते नाव आपण कसं क्रिकेट पेक्षा म्हणजे वेगळे कसं करू शकतो. नक्कीच राजेशजी केणी यांना क्रिकेटचा फार अभ्यास आहे, जवळून पाहिलं त्याने क्रिकेट. इथे मात्र पहा मनीष चांगलं यष्टिरक्षण करतोय. हा देखील चेंडू त्यांनी सोडला नाहीये आणि खरं तर हा डॉट बॉल जातोय. राजेशजी केणी यांना भरपूर अभ्यास आहे. आणि राजेशजी केणी तुमच्याबद्दल एवढंच म्हणेन की रस्त्यांचा दर्जा कळायला एक पाऊस फक्त आणि माणसांचा दर्जा कळायला एक प्रसंगच पुरेसा असतो. ज्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून खरं तर म्हटलं जातं की माणूस ओळखायला एक प्रसंगच फार मोठा असतो आणि रस्ता म्हटलं तर त्याचा दर्जा एक पाऊसच आपल्याला कळवून दाखवतो. इथे मात्र नंदूनं भिरकावून दिला हवेमध्ये. झेलखाली क्षेत्ररक्षक टिपला जातोय जयवंत याच्या माध्यमातून आणि आणखी एक मोठी विकेट. एक यशस्वी फलंदाज नंदूला मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय गोलंदाज जयदास माद्रे. या आठवणींमध्ये आणखीन एक उजाळा. मला वाटतं की सुकापूरच्या त्या संघाचा जयवंत बेळे हा सर्वात चांगल्या क्षेत्ररक्षकांपैकी एक असायचा. मला असं वाटतं कधी बॅटिंग किंवा बॉलिंग येण्याचा प्रश्न नसायचा, पण जे क्षेत्ररक्षण त्याने त्यावेळेस केलं त्याचीच चुणूक आजही तो जाणून देत नाहीये. त्या पद्धतीनं त्याच्या कॅचेस आपण पाहतोय. जयवंतजी नक्कीच कौतुकास्पद काम. धावसंख्या 26, गडीबाद झाले 3. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला आणि पंच केलाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे अरुण धर्नेकर आणि मात्र अरुणनं चेंडू अडवलाय. झेल काय अरुणकडे येत नाही, परंतु हा क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्याबद्दल मात्र त्याचं कौतुक केलं. मिळत आहेत 2 धाबा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 28 धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल जयदास मात्रे. कारण मित्रांनो आपण बघितलं तर माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, महाग नसावं पण महत्वाचं असावं. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक अरुण धर्नेकर चेंडू पकडणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा.
चेंडू कसाही पकडायचा, पण तो पकडायचाच नाही, अन्यथा आपल्याला अरुणवरती विशेष प्रेम आहे सर्व आमच्या सुकापूरकरांचं. म्हणजे आपण पाहू शकता काही मंडळीच अशी असतात की त्यांच्यामध्ये गोडवा वेगळा असतो, त्यापैकी आपले अरुणजी धरणेकर. पण मला असं वाटतं त्यांना कॅचसाठी जे प्राईज लावले चेतन केणी यांनी ते कमी लावले, त्याच्यामुळे दरम्यान हा खणखणीत असा चौकार मला वाटतं ब्रिजेश परदेशीच्या बॅटमधून. ब्रिजेश सुद्धा तेवढेच देखणे फटके मारण्यामध्ये वसतात खेळाडू. आणि खरं तर अरुण धरणेकरला आता या फलंदाजाने भरपूर धावडवलंय असंच म्हणेन मी. प्रत्येक बॉल त्याच्याकडे आलाय. परंतु संध्याकाळी ज्यावेळेस राजेशजी अरुणजी घरी जातील, आयडक्स बॉम्ब लावायलाच लागेल वाटतं, कारण सवय नाहीये, पाय दुखणार 100%. झोपल्यानंतर आपण अंथरुणात पडल्यावर जे पाय दुखतायत ती आठवण असेल या खेळाची. आणि खराब क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप, अमर केणीनं चांगलं बॅकअप दिलं, अन्यथा चौकार पाहायला मिळाला असता. मिळतंय तर एकूण 2 धावा, धावसंख्या 36. 4 षटक समाप्त आणि 4 षटकामध्ये 36 धावा. येणाऱ्या 4 षटकामध्ये आता विजयासाठी गरज असेल ती सुकापूर संघाला 37 धावांची. आपण अरुणबद्दल बोलत होतो. अरुणचे गुडघे किंवा डोफे आपल्या भाषेत ते काही दुखणार नाहीत, कारण अरुणचं जे खाणं आहे ते अतिशय प्रोटीनयुक्त आहे. काल देखील त्यांनी मला मासे दिले. खरं तर काल खणखणीत असा गुरुवार होता, पण त्या माशांबरोबर सकाळी भाकरी खायची संधी मिळाली आज. नक्कीच. परंतु कसं सराव नसल्यावर सर ज्या वेळेस आपण घरी जातो गरम पाण्यानं मग आंघोळ करावी लागते, त्यानंतर मग पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागतात. या वयामध्ये हे खेळ खेळणं तुम्हाला सराव असणे फार गरजेचं आहे. त्यामुळं आज अनेक जे खेळाडू आहेत ना 40+ घरी गेल्यानंतर नक्कीच त्यांच्या हातपाय दुखतील आणि मात्र मॉलिश करण्याची वेळ येईल. तसं म्हटलं तर आहेत आपल्या घरी आपली धर्मपत्नी मॉलिश करायला आहेच, त्यामुळं नक्कीच ती सेवा तुमची केली जाईल इथून खेळून गेल्यानंतर. तर थोडा हसी मजाक सुरू आहे मैदानावर. मॅचला सुरुवात करणार आहोत. आमचे रोशनजी सकपाल आज दिवसभर आमच्यासोबत जॉईन झालेत. दुसऱ्या सत्रापर्यंत त्यांचा आवाज ऐकाल. येणाऱ्या 4 षटकामध्ये 37 धावांची आवश्यकता असेल, परंतु या धावा कशा पद्धतीनं चेस करतील सुकापूर संघाचे खेळाडू, की पुन्हा एकदा कालुंद्रे संघाची जी गोलंदाजी आहे ती गोलंदाजी प्रस्थापित चांगली करतील का, हे मात्र आपण ऐकाल उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा रोशन सकपाल यांच्या आवाजातून. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत डीजे. मला वाटतं डीजे वाल्यांना सुद्धा वाटतंय की आपल्या वतीनं जे समालोचन सुंदर चाललंय तेच जास्त काळ चालावं, असंच काहीतरी आहे बहुतेक. डीजे बटन वगैरे दाबतोय, लागत नाही की काय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संध्याकाळची चाहूल लागली आहे की काय, आणि तशा पद्धतीचे सॉंग्स या ठिकाणी प्ले करतोय आपला डीजे मास्टर. आणि महिना सुद्धा वालाच्या शेंगांचाच आहे. हॅलो. 4 षटकं 37 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण एक स्वागत करायला मागतोय. मी अनिल दादा पोपेटा यांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे चेतन केणी दोघांनाही विनंती करतोय की आपण चंद्रकांत दादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. दोघांनाही एका वेळेस अनिल दादा त्याचप्रमाणे चेतन केणी, माझा पुतण्या ॲडव्होकेट चेतन केणी. या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, आमचे मार्गदर्शक, आमच्यावर जे भरभरून प्रेम करतात, ते चंद्रकांत दादा यांचं स्वागत. अनिल दादा पोपेटा, अनिल दादा उलवेकर आणि चेतनजी केणी, ॲडव्होकेट चेतनजी केणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतंय.
हे बंद रेशमांचे एवढंच या क्षणाला म्हणेन. या ठिकाणी दीपकदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. मावळता सूर्याला नमस्कार करूया. आणि सकाळी आपण गणपती बाप्पाला साकडं घातलेलं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडते. म्हटलं जातं याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि तो शेवटचा क्षण गोड होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुकापूर प्रीमियर लीग जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सलामीचे 2 फलंदाज आपण किशोर केणी आणि अमर केणी या 2 फलंदाजांना मैदानामध्ये पाहू शकाल. एकीकडे जरा अंधार होणार आहे. सूर्य पश्चिमेला गेलेला आहे. हां, तर त्यामुळे दक्षता घ्या. जेवढा लवकर मॅच संपवता येईल तेवढ्या लवकर संपवा, कारण आपल्याकडे एकच हॅलोजन आहे आणि तो आस्ताला गेला तर मात्र प्रॉब्लेम्स येतील. 11 स्टार सुकापूर आणि एकीकडे नवनाथ 11 काळुंद्रे संघ, ज्याचा गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज नरेश खरत गोलंदाजी करतोय. पहिला बॉल, कार्पेट शॉट अलॉंग द कार्पेट. यावेळेला मात्र सिलिमिट आपला खेळलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मेगा फिनाली सुकापूर प्रीमियर लीगची जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मित्रांनो, कारण शेवटचा सामना आहे सुकापूर प्रीमियर लीगची 40+ मेगा फिनाली. आणि या मेगा फिनालीमध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना मात्र धावा आलेल्या आहेत त्या 11 स्टार सुकापूर संघाच्या 2 धावा. गोलंदाज यावेळेला तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार. हलक्यानं डिफेन्स केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू, शॉट पॉइंटला असलेला खेळाडू, माफ करा रोशनजी, एक आपण ऑब्झर्व करता का प्रत्येक खेळाडू 40 क्रॉस झालेला आहे याची चिन्ह सोडतोय. ज्या पद्धतीनं चेंडू अडवला जातोय एक दमछाक होते, थोडीशी मेहनत करावी लागते. हे प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेज मधून आपल्याला झळकतंय. नक्की, कारण लगातारचे सामने खेळताय सुकापूरवाले. हा मला तर वाटते तिसरा सामना लगातारचा खेळतायत, त्यामुळे थोडीशी जे अशक्तपणा किंवा दमछाक ही साधारण दिसणं हे नैसर्गिक आहे, कारण वयोमर्यादा असते. नरेश आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. चांगला चेंडू पाहायचं या ठिकाणी पंच निर्णय देणार आहेत. मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता. तसं नरेशचं कौतुक करायला लागेल, कारण नरेशला पाहतो तर नरेशची जी बॉडी होती ती वेल मेंटेन वाटते. इज इट ट्रू? नरेशजींची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरून असं वाटतं की बॉडी बदलली आहे. गोलंदाज यावेळेला सज्ज असणार. अंपायर्सला पास करून हा पुढचा चेंडू आपण पाहू शकाल. आउटसाईड द लेग स्टंप करण्याचा प्रयत्न, पुढे शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपवरनं गेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला क्रिकेट. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आजच्या दिवसातला संपूर्ण कव्हरेज आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण स्पर्धा कॅप्चर केली जाईल. आउटसाईड द ऑप्शन गोलंदाजी यावेळेला अपील केली जाते पंचांकडे आणि उत्साह जास्ती होता, कॉन्फिडन्स कमी होता, परंतु चेंडू मात्र 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकण्यामध्ये यश आलेलं आहे नरेश खरत याला. सुरेख गोलंदाजी. किशोर केणी हा मात्र ऑन स्ट्राईक खेळतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला मात्र धावा आहेत 3. बिनबाद 3 अशी शांत सुरुवात 11 स्टार क्रिकेट संघ सुकापूर. यावेळेला मात्र आउटसाईड द लेग स्टंप. अंपायर आम्हाला सांगतील खराब बॉल असणार, पुन्हा टाकावा लागेल. तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण शेवटच्या मेगा फिनालीकडे वळतोय मित्रांनो. सुकापूर प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आहे आणि अगदी दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा जे हवं नको ते प्रत्येक खेळाडूला देण्यात आलं. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान केला गेला. ही खऱ्या अर्थानं यशाचं गमक आहे. हे खऱ्या अर्थानं मी म्हणेन यश आहे या स्पर्धेचं आणि त्यासाठी केलेल्या आयोजकांनी मेहनतीला सॅल्यूट आहे. खूप चांगली स्पर्धा. मैदानही तेवढं सुसज्ज. आपण विविध स्टँड, सुनील गावस्कर स्टँड, सचिन रमेश तेंडुलकर स्टँड पाहत आहात. ही स्पर्धा पूर्ण लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. अजून काय हवा आहे स्पर्धेला? यावेळेला मात्र चकतोय फलंदाज. खूप सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज आपण पाहू शकाल नरेश खरत याचा हा षटक मात्र संपतोय, देऊन जातोय. धावा त्या मात्र 4 धावा.
18 उर्वरित चेंडू आहेत, 33 धावांची गरज आहे. खूप चांगला क्रिकेट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या अपेक्षेने धावा यायला हव्या होत्या सुकारपूर संघाच्या त्या मात्र येताना दिसत नाही आहेत. उर्वरित 18 चेंडू आहेत आणि 33 धावांची गरज. आता मात्र कसोशीचे प्रयत्न करावे लागतील कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. लगातार 4 चेंडू आपण डॉट होताना पाहिले नरेश खरत यांना, परंतु येणाऱ्या या ज्या गोलंदाजीवर मात्र अटॅकिंग फलंदाजी व्हायला हवी. कारण संघाला जर पुढे सरकवायचं असेल तर मात्र आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण आता नाही तर मग कधीच नाही. हा हे खरं आहे की यातून मात्र काहीतरी ट्रॉफी घेऊन जाणार आहे दोन्ही संघापैकी एक, परंतु चॅम्पियनकडे लक्ष असणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला एकमेकाच्या खुबिया किंवा कमीपणा जो आहे, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं की प्रत्येकाच्या खामिया सुद्धा त्यांना माहिती आहेत. काळुंद्रे संघ, सुकापूर संघ, मला असं वाटतं ही फायनलची जरी लढत असेल तरी एकमेकाचे मित्र असलेले बरेचसे खेळाडू या दोन्ही टीम्समध्ये आहेत. यावेळेला गोलंदाज मात्र संजय घरत गोलंदाजी करणार. मस्त फटका आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. राजेश केणी सर, आज तुम्हाला दिवसभर ऐकलं, खूप बरं वाटलं. क्रिकेटमध्ये हसी मजाक, त्यानंतर 3 जुन्या आठवणींना उभारा दिलात. माझे परंतु सर्व उद्या मित्र cricket- या ठिकाणी आज आहेत, म्हणजे सर्व मित्र आहेत, त्यामुळे आज समालोचक म्हणून या ठिकाणी बोलणं जास्त आनंददायी आहे. कारण शेवटी ठेवलं काहीच नाहीये. दोस्ती की दास्ता जब वक्त सुनाएगा, दोस्ती की दास्ता जब वक्त सुनाएगा, हमको भी वो पल याद आएगा, भूल जाएंगे जिंदगी के सारे गमों को, जब आपके साथ बिताया हुआ एक पल याद आएगा. क्या बात है, आपके साथ बिताया हुआ एक पल याद आएगा. क्या बात आहे. यावेळेला मात्र मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रश्न असं होतं की उद्या तुम्ही खेळणार का, प्लेइंग 11 मध्ये तुम्ही असणार आहेत का, हा प्रश्न होता माझा, की तुम्ही उद्या लीग मध्ये खेळणार आहेत का. माझा संघ रविवारी आहे. त्या ठिकाणची त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती, सामन्यामधली परिस्थिती, एक मॅच कंपल्शन आहे तर निश्चितपणाने मग खेळावं लागेल, लढणार. हो, 16 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामन्याकडे वळूया. खूप महत्वाचा सामना आहे मित्रांनो. यावेळेला मोठा फटका खेळा, बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार आहे. यावेळेला दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 2 धावेनं पुढे सरकते. टीमची टोटल जर आपण पाहिली 7 धावा. यावेळेला मात्र उर्वरित 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती मात्र 11 स्टार सुकापूर संघाला. माझी विनंती असेल, भगवान अण्णा मस्कर, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व भगवान अण्णा मस्कर यांना माझी विनंती, आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे. माझ्या बाबांचे अतिशय जवळचे मित्र, मला असं वाटते संदीपची आणि माझी मैत्री सुद्धा तशाच प्रकारची. दरम्यान भगवानजी मस्कर अण्णा यांना माझी विनंती, आपण या ठिकाणी यायचे. 15 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. मोठा फटका. यावेळेला मात्र क्षेत्र निवडलं मिड विकेटचं, डोक्यावरनं फेकून दिलं. सुनील गावर स्टँडच्या वरून षटकार. खणखणीत असा षटकार अमरच्या बॅटमधून. अमर मागील 2 मॅचची पुनरावृत्ती आता परत करतो की काय, प्रतीक्षा निश्चितपणानं आहे. आज खऱ्या अर्थानं अमर यांनी हृदय जिंकली प्रेक्षकांची. आणि घरच्या मैदानावर जर घरी त्याची फॅमिली, त्यांची गावातील बरेचसे ज्येष्ठ त्या ठिकाणी आहेत, ग्रामस्थ, कारण ही स्पर्धा म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत. ही स्पर्धा म्हणजे तुमचे आमच्यावर दिलेले संस्कार आहेत. तुम्हा सर्व मंडळींना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी चांगला खेळून काढला अमरनं. नरेशनं चांगला अडवला देखील, चांगला थ्रो सुद्धा आहे. सर्व चांगल्या गोष्टी या चेंडूवर आपण पाहायला मिळाल्या. सुकापूरचे जे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शेठ भोपी यांच्या नावानं या समालोचन कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे. 13 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका. खणखणीत असा षटकार. क्या बात आहे. किशोरच्या बॅटमधून. मी मगाशीच एक उल्लेख केला की आपण नावं जी घेतली सुकापूरच्या जुन्या खेळाडूंचे, किशोरचं नाव राहिलं होतं आणि ते का घेण्यास मी भाग पाडलं तुम्हाला, त्याचं उत्तर किशोरच्या बॅटमधून आपण पाहायला मिळालं.
12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र गोलंदाजांना कंबर कसावी लागणार आहे, कारण आता डू ऑर डायची स्थिती आहे. चॅम्पियन व्हायचं असेल तर नवनाथ 11 काळुंद्रे संघाला गोलंदाजांना कंबर कसावी लागेल, कारण दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं, किशोर केणीने मागच्या षटकामध्ये लगातार 4 चेंडू निर्धाव निघालेले त्याच्या बॅटमधून. तदनंतर मात्र कमबॅक करून देणारी फलंदाजी त्यांची. अमर केणीच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 6 षटकार आहे आणि अशा रीतीने आपण पाहतो आहोत 12 चेंडूंवर आता गरज आहे ती 17 धावांची. नंदू घरत एक जुनं नाव, क्रिकेटमध्ये कसलेली मुरलेली ही लोक आहेत आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगताला खरं यश आहे. त्याचं मूळ कारण हे आहे, खूप भरीव कामगिरी आहे टेनिस क्रिकेटमध्ये या लोकांची. जी हां, आपण पाहतोय त्यावेळेचा लेग ब्रेक कटर असा गोलंदाज, हा गोलंदाज आपण पाहू शकाल. नंदू घरत तयार आहे. आउटसाइड ऑफ मस्त फटका खेळला आहे. चेंडू किती धावांसाठी जाणार हे पाहणं फार गरजेचं. अंपायर्स कॉल आम्हाला येईल. दोन धावा मिळणार आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकतीये 22 धावा, म्हणजे उर्वरित 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. खूप चांगलं क्रिकेट. 11 चेंडू आणि 15 धावा. मावळता सूर्य चॅम्पियन कोण होणार याची नोंद मात्र इथे करून जाणार. ओ मिसटायमिंग शॉट खेळला गेला, फुटवर्कचा वापर नव्हता, जाग्यावर खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून मात्र आता 10 उर्वरित चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. तमाम सुकापूरवासी आता मात्र नजरा रोखून बसले असतील, घरी फॅमिली टी व्हीच्या समोर बसली असेल आणि आता मात्र प्रतीक्षेत असेल प्रत्येक जण की कोण या ट्रॉफीवर नाव लिहिणार. षटकाराला स्ट्रेट ड्राइव. एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. निश्चितच या ठिकाणी डॉनच खेळतोय की काय. खरं तर डीजे मास्टरने या ठिकाणी प्रसंगवधान दाखवलंय आणि डॉनचं गाणं आपण सर्वांनी ऐकलं. आजच्या दिवसातील डॉन म्हणून अमरच खेळतोय. दरम्यान डिक्लेअर 1च्या झोनमध्ये जाते, स्ट्राईक रोटेट होणार आहे. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर 1च्या दिशेला बॉल गेला. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली ती 29. 8 चेंडू आहेत आणि 8 धावांची गरज आहे. पालडा मात्र समांतर आहे, बॅलन्स आहे दोन्हीकडे सामना. नंदू घरत यानं स्लोअर टाईपचा चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चेंडूवर आला षटकार. यावेळेला गोलंदाज सज्ज. नंदू पुन्हा एकदा तयार. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. आउटसाइड ऑफ सम व्हाईट बॉल टाकण्यात आला आणि इथून मात्र 1 धाव मिळणार. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 30 धावा, 8 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. खूप चांगला क्रिकेट. 8 चेंडू 7 धावा. मेगा फिनालीचा हा सामना नवनाथ काळुंद्रे आणि एकीकडे 11 स्टार सुकापूरमध्ये रंगतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 7 उर्वरित चेंडू आणि 7 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट. तमाम क्रीडा रसिक जे या क्रिकेटचा आनंद घेतात त्या सर्वांचं मी या सुकापूर प्रीमियर लीग म्हणजे अर्थातच SPL 2022च्या या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. यावेळेला नंदू तयार आहे. शेवटचा चेंडू असणार. आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करतोय. खूप बाहेर टाकला गेला. वाईड घोषित करण्यात आला. अवांतरनं 1 धावसंख्या पुढे सरकली आहे. 31 धावा, 7 उर्वरित चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. स्लोअर टाईपच्या या बॉलवर मात्र उंच उडालाय चेंडू आणि मात्र इथे फर्स्ट फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू.
मित्रांनो, या स्पर्धेचा शेवटचा षटक आहे. सर्वप्रथम मी सुकापूर वासियांचं आणि आयोजकांचं मनापासून आभार मानेन, ज्यांनी मला एक दिवस समालोचन करण्याची जी संधी मिळाली. या एक दिवसामधून माझ्याकडून काही कुणाचं मन दुखल असे काही वक्तव्य झालं असेल तर मोठ्या मनाने आपण मला माफ कराल. आणि सुकापूर वासियांनी दिलेला आजच्या दिवसातला प्रेम मी कधीही विसरणार नाही. या सुकापूर प्रीमियर लीगला कधी विसरणार नाही. खूप चांगलं आयोजन होतं, खूप भरभरून प्रेम मिळालं. तर संपूर्ण तरुण वर्ग असेल, यंग जनरेशन, जे राजकीय क्षेत्रातील मंडळी असेल, या सर्वांचं मनापासून आभार, सर्वांचं मनापासून कौतुक. परंतु तुम्ही उद्या नक्की या स्पर्धेला भेट द्या. उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये अजून रंगतदार ही स्पर्धा होणार आहे, त्यामुळे आपलं येणं इथं गरजेचं आहे. 6 चेंडू आहेत आणि 6 धावांची गरज. प्रवीण मस्कर हा गोलंदाजी करणार. स्ट्राईकला अमर केणी. प्रवीण म्हस्कर गोलंदाज तयार आहे. शॉट ऑफ प्लेन, यावेळेला मोठा फटका खेळलाय. यावेळेला अमर केणी याची विकेट जाण्याची शक्यता. झेल जमिनीला ड्रॉप होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, म्हणजे उर्वरित 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चांगली स्पर्धा. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार, सर्वांचं ऋणी आहे. खूप चांगली स्पर्धा आहे, जी की सुकापूर प्रीमियर लीगचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातली शेवटची मॅच आपण पाहत आहोत. रोशनची आपल्या कॉमेंट्रीनं आमच्या गावामध्ये किंवा या मैदानामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं. त्याच्यामुळे आपण ऋणी राहायचं कारण काही नाही आहे. ऋणी आम्ही राहिलं पाहिजे. अतिशय उत्तम दर्जाची समालोचक आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. आणि खास करून तुमच्यामुळे आम्हाला काही नवीन शिकायला मिळालं. कारण जरी आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये असलो तरी राजकीय क्षेत्रामध्ये तुमचंही एक उच्च स्थान आहे. खूप मोठं तुमच्या माध्यमातून समाजकार्य घडत असतात, काही विकास कामं घडत असतात, ती महत्त्वाची आहेत. आणि तुम्ही आमच्याबरोबर संलग्न झालात, जोडला गेलात, त्यामुळे खूप मजा आली आज दिवसभरामध्ये. तर राजेश केणी सर, आपलंही मनापासून आभार. यावेळेला 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. निर्णायक क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला. स्ट्राईकला खेळतोय फलंदाज संदीप मस्कर. यावेळेला मात्र 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव मिळणार का? येस, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावांच्या माध्यमातून मात्र हा सामना पूर्णतः विजय होतोय. तो अर्थातच फलंदाजी करत असलेला सुकापूर संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन आणि रनरअप ठरतोय नवनाथ 11 काळुंद्रे संघ. व्हेरी वेल प्लेड. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि यास आता या ठिकाणी